महिला लेखकांनी केवळ महिला किंवा त्यांच्या समस्येविषयी लिहायला पाहिजेत असं नाही। महिलांचं जग वेगळं आहे। महिलांनी निम्मे अवकाश व्यापले आहे, परंतु या अवकाशाची कल्पना कोणालाही नाही। महिला लिहितात त्याला खूप आयाम असतात। महिलांना गृहीत धरले जात होते, परंतु लेखनाच्या माध्यमातून त्यांचे अव्यक्त जग उलगडले आहे असं मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महिला साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला। टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, विनायक कदम, महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होत्या। स्नेहा अवसरीकर, वसुंधरा काशीकर, विनायक खडपेकर, चित्रलेखा पुरंदरे, डॉक्टर स्मिता डोळे, रुचा पंडित या महिला साहित्यिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला। प्राध्यापिका मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मुलांना कोणत्याही भाषेच्या शाळेत टाका, परंतु घरी मराठीतच बोला। आपल्या भाषेवर आपण प्रेम करायला पाहिजेत, त्यासोबतच इतर भाषांमधील साहित्य देखील वाचायला पाहिजेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। उमा कुलकर्णी म्हणाल्या, ललित साहित्य हे खूप प्रभावी असून त्याची ताकद वेगळी आहे। कथा, कादंबऱ्या समाजावर मोठा प्रभाव टाकू शकतात। साहित्य टिकून ठेवायचे असेल तर वाचकांच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजेत। आजच्या काळातील लेखकांनी आपले सामर्थ्य वाढवायला पाहिजेत, कारण आत्ताची पिढी ही आधीच्या पिढी इतकी भाबडी नाही। त्यामुळे लेखकांच्या साहित्यात दम असला पाहिजेत असं त्या म्हणाल्या। मगाशी कृष्णकुमारजी गोयल यांनी उल्लेख केला की दिल्लीमध्ये मीटिंग असून थांबले, पण मला समाधान वाटलं की मी थांबले। सुंदर कार्यक्रम हा मी मिस नक्कीच केला असता आणि मला गिल्ट पण आला असता की मी जर तिथे गेले असते। नक्कीच माझी स्केड्यूल असलेली मीटिंग होती ती, पण मी त्याच्या आधी तुम्हाला कमिट केलं होतं। त्यामुळे ती महत्त्वाची मीटिंग जरी असली तरी आपली कमिटमेंट स्वतःची असते, तुमच्याशी तर असतेच, पण स्वतःची कमिटमेंट असते आणि त्याच्याशी कधी प्रतारणा करू नये। अरे वा। आणि म्हणून मी म्हटलं की नाही, मी यांना सांगितलंय की मी थांबणार आहे, त्यामुळे मी थांबते।